आता मागच्या वेळेस आमच्या घरावर हल्ला झाला, आमच्या घरावर हल्ला झाला तर याला काय खुशी झाली काय माहिती. इथं घेऊन पत्रकार परिषद घेतोय, व्हिडिओ दाखवतोय. त्या व्हिडिओ मध्ये कळलं की सिरीज चौधरी काय करत होता. अरे एवढे व्हिडिओ बघायची सवय नको करू राहत्या. माझ्या जो व्हिडिओ आलाय कधी तो दाखवून दिला ना तर त्याला अंबाने सोडावं लागेल. काल आमचे आपले तालुक्याचे आदरणीय नेते अनिल दादा आमदार यांनी आपल्याला प्रेस नोट पाठवली आणि अशीच सुंदर भाषेमध्ये त्यांनी केलं की कमिशनसाठी स्मशानभूमी आणि इतर विकास कामं हे तुम्ही बंद केलेत का. मला तर असं वाटलं होतं की अनिल दादा फार अभ्यासू असतील, सगळं, कारण मंत्री राहिलेला व्यक्ती हा सगळ्या बाजूने हुशार असेल, परंतु त्यांच्या या प्रेस नोट दिल्यानंतर मला त्यांच्या बुद्धीची कीव करावीशी वाटते. अनेक शेखचिल्ली सारख्या गोष्टी त्या करत आलेल्या आहेत. लहानपणी आपण जसं शेखचिल्लीच्या गोष्टी करत होतो तसंच त्यांचं शेखचिल्ली पहिले तर सीएम म्हणून ते प्रसिद्ध होतं ना, तर हे शेखचिल्ली सारखे गप्पा तर मारायला लागले. स्मशानभूमी संदर्भातला विषय घेतला की स्मशानभूमी आम्ही मंजूर केली, त्याचे पैसे अभावी काम बंद करण्यात आलं. आता स्मशानभूमी मंजूर कशी केली त्यांनी, आपण टेंडर बघून घ्या. फक्त शेड मंजूर केलं, शेड, आणि जो आपला दहनाचा ओटा राहतो तो ओटाच मंजूर केलेला नाही. बेडच नाही केला. आता नगरपालिकेच्या दृष्टिकोनातून ज्यांनी काम घेतलं असेल, मला वाटतं ते नगराध्यक्षाचे 22 उमेदवार होते, त्यांनी काम घेतलेलं आहे पवार म्हणून. आता पवार विचार केला तर हा आमदारांचा पार्टनर आहे. दुसरा एक विषय घेतलाय त्यांनी डीपी रोडचा, की आम्ही डीपी रोड मंजूर करून घेतलेले आहेत. आता हा डीपी रोड संदर्भात एवढ्या तक्रारी आलेल्या आहेत, आनंद निकमच्या तक्रारी आहेत, बाकी लोक सर्वसाधारण लोकांच्या तक्रारी आहेत. नगरपालिकेने या डीपी रोडचे जे ठेकेदार आहेत, श्रेया कंस्ट्रक्शन, यांना 6 नोटिसा पाठवलेल्या आहेत. 6, हे बघा संदर्भ करून. आणि हीच परवा एक नोटीस पाठवलेली की या रोडची क्वालिटी अत्यंत खराब आहे, रुंदी जेवढी एस्टिमेट मध्ये आहे त्याच्यापेक्षा कमी आहे. त्यानंतर 6 इंच किंवा 8 इंचाचा जो स्लॅबचा लेवल आहे तो 4 इंचाचा आहे. आणि याच्यामध्ये पार्टनर कोण आहेत, त्यांचे पाहुणे आमदार साहेब अनिल दादा पाटील यांचे पाहुणे, धुळ्याचे पाहुणे हे पार्टनर आहेत. त्याच्यामध्ये दुसरे भागीदार अनिल दादा स्वतः आहेत. आम्ही दरवेळेस आम्ही म्हणतोय की चंद्राला डाग आहेत पण आमच्या नगराध्यक्षाला डाग नाहीये. तर या गोष्टीचं आम्ही कधी बिल काढून दिलं तर आमच्या चंद्रालाही डाग लागेल. औरंगजेबला संताजी धनाजी दिसत होते, त्याप्रमाणे अनिल भाईदातला फिरेजादा रवी बापू दिसतो असं वाटतं मला. विकासाचे ध्येय काय ठेवायचं नाही. तुम्ही अंमळनेरचे आमदार आहेत, तुम्ही जळगावचे प्रश्न उचलतात. जळगाव मध्ये काय काय नाहीये. अंमळनेरच्या शेतकऱ्यांचे पैसे तुम्ही एवढे काढले, विमाचे पैसे तुम्ही एवढे काढले. तुमच्या जवळ का आता 2019 मध्ये तुम्ही स्वतः भाषण करून सांगत होते माझ्याजवळ काही नव्हतं, 5,000 रुपये पण नव्हता, मी गाव सोडून जाणार होतं, मी आत्महत्या करणार आहे. ही जी भावना लोकांमध्ये पसरवली आणि मग आता एवढा पैसा कुठून आला तुमच्या जवळ.
एवढ्या गाड्या बत्त्या कुठून आल्या तुमच्या जवळ? म्हणजे तुम्ही कमिशन खाल्लं हे सिद्ध होऊन गेलं. शेतकऱ्यांचे विमाच्या पैसा खाल्ला हा सिद्ध झाला. 2019 मध्ये एवढा अफाट पैसा तुम्ही वापरला, तो कुठून आला तुमच्या जवळ? त्यानंतर तुम्ही तुमची जे कारभार आहे तुमचं जे हे एवढं मोठ्या प्रमाणात केलं, पहिले किती छोटस होतं आणि आता एवढ्या मोठ्या मोठ्या टेंडर घेऊन तुम्ही कामं दाखवतायत. तुम्ही काय करताय त्या टेंडर मध्ये? पूर्ण तापी नदीचा झोन तुम्ही विकत घेतला, तो विकत करून सगळं इनलिगल रेती तुम्ही वापरताय, गोंद खनिजचे वापरताय. त्यानंतर तुम्ही तुमचे जे खडी क्रेशर होतं त्यामध्ये तुम्ही लोकांच्या शेतातच खडी आणि हे चोरून त्याचा मोठ्या प्रमाणात चोरून तुम्ही गोंद खनिजची चोरी केलेली आहे. तुम्ही काय कमिशनच्या गोष्टी करतात? काय आमच्या धंद्या पाण्याच्या गोष्टी करतात तुम्ही? कमिशनचं आजपर्यंत आम्ही बघितलं नाही, परंतु मी त्यांना आता तुमचा थ्रू सांगू इच्छितो की त्यांनी जे जे रस्ते मंजूर करण्यात आलेले आहेत, कजगाव ते जळोद रस्ता असेल, लोण फाटा ते भरवास रस्ता असेल, देवळी ते दैवत फाटा रस्ता असेल, या रस्त्यांना त्यांनी किती वेळा मंजूर केला आहे, काय याच्याकडे बी बघावं लागेल. मग त्यांना कमिशनची भाषा माहिती पडेल. आजपर्यंत आपल्या रक्तात तसं नव्हतं की कमिशन घेतील, हे घेतील, ते घेतील. आम्ही जनसेवा करायला आलेलो आहेत. आमचे पूर्ण महाराष्ट्रभर उद्योग आहेत आणि नेहमी अंमळनेरचा विकास करण्याच्या याच्यामध्ये त्यांना भानच राहत नाही की अंमळनेरचा आपण विकास करायला पाहिजे, अंमळनेरच्या विकासाच्या मुद्द्यावर बोलायला पाहिजे. कुठले सुटले तर श्रीदादाचा हा धंदा, रवी बापूचा हा धंदा. मला तर असं, मी आता काल जसं मी इन प्रेस नोट आली तेव्हा मी रवी बापूंना बसून विचारलं, म्हटलं बापू ते मागच्या जन्मी आपला मुनीम बिनीम तर नव्हता, म्हटलं साला आपला सगळा हिशोबच बघत बसतो हा की याचे काय धंदे आणि काय धंदे, की यांनी फक्त यांचं काम करावं, आम्ही काय करतोय काय नाही याच्याकडे अनिल भाईदास यांनी बघायला नाही पाहिजे. आता मागच्या वेळेस आमच्या घरावर हल्ला झाला, तर याला काय खुशी झाली काय माहिती. इथं घेऊन पत्रकार परिषद घेतोय, व्हिडिओ दाखवतोय. त्या व्हिडिओ मध्ये कळलं की सिरीज चौधरी काय करत होता. अरे एवढे व्हिडिओ बघायची सवय नको करू राजा. म्हणून माझ्या जो व्हिडिओ आलाय कधी तो दाखवून दिला ना तर त्याला अंमळनेर सोडावं लागेल. परंतु मी ती नैतिकता जपतो, माझ्या रक्तात ते नाहीये. परंतु एक गोष्ट मान्य करतो की ती व्हिडिओची क्लिप मी माननीय स्वर्गवासी अजितदादांजवळ दिलेली होती. मला कधी माझ्या मनात असेल की व्हिडिओ दाखवायचा तर जिंदगीमध्ये व्हिडिओ बघणार नाही, अशी क्लिप माझ्या जवळ आहे. परंतु आपण तो विचाराने चालत नाही, आपण विकासाच्या मुद्द्यावर बोलतो. अंमळनेरच्या याच्यामध्ये 2 महिने झालेले आहेत, आता ठराव झालेले आहेत आमचे. या ठरावामध्ये आम्ही अंत्यविधीसाठी गोरगरीब लोकांना किंवा सगळ्यांना मोफतमध्ये गौरी पुरवठा करण्याचा आम्ही ठराव केलेला आहे.